नमस्कार, माझे नाव ओम आहे. आनंद शाळेच्या पोस्टामध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेम, सगळ्यात आधी मला सांग, तू कसा आहेस? आजचा दिवस कसा गेला? माझा आजचा दिवस तर खूप छान गेला. आपल्या पांढरी गावात तुझं लहानपण कसं गेलं? काही खास आठवणी? माझ्याकडे एक आठवण आहे, ते म्हणजे मी माझ्या मित्रांसंग खूप राहायचो, खेळायचो. तू शेतमजुरांचा मुलगा आहेस, त्यांचा तुझ्या आयुष्यावर काय परिणाम झाला? मी शेतकऱ्यांचा मुलगा हो, पण माझे आई बाबा मला फुल सपोर्ट करतात. शाळा म्हणजे तुझ्यासाठी काय आहे? शाळा हे माझ्यासाठी एक विद्यामंदिर आहे. शेतकाम आणि शिक्षण एकत्र सांभाळताना तुला काय अडचणी येतात? शेतकाम आणि शिक्षण करताना तर खूप त्रास होतो, पण जास्त करून शिक्षण शिकण्याचे महत्त्व आहे. तुला शिक्षणात कोणता विषय आवडतो? का? मला शिक्षणामध्ये मराठी विषय आवडतो, कारण तो मराठी विषय आपल्या म्हणजे भारतामध्ये पहिला आहे. तुला खेळायला आवडतं म्हणतोस, कोणता खेळ तुझा सगळ्यात आवडता आहे? माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट आहे. खेळ खेळताना तू काय शिकतोस? मी खेळ खेळताना बॉल कसा टाकतात त्याच्याकडे बघतो आणि बॅट मारतात त्याच्यावरून काय शिकतो. आणि बस झालं. तुला बोलायला आवडतं? तू भाषा किंवा कविता सादर केली आहेस का शाळेत? हो, मी 2दा कविता सादर केलेली आहे. तू निसर्गात फिरायला आवडतं म्हणतोस, तुला तुझ्या गावातलं कुठलं ठिकाण? माझ्या गावातलं पांढरी ठिकाण. खेळायचं जीवन तुला का आवडतं? आपल्या आयुष्यामध्ये आपण खेळलं पण पाहिजे आणि अभ्यास पण केला पाहिजे आणि काम पण केलं पाहिजे. जर तुला मोठ्या शहरात जायचं संधी मिळाली तर तू जाशील का? हो, मी जाणार, पण परत लवकरच वापस येणार. आपली मैत्री खूप जुनी आहे, तुला आपल्या मैत्रीची एक आठवण सांगशील का? हो, आपली मैत्रीची एक आठवण सांगतो. आपण जायचो शेतामध्ये आणि तिथं जाऊन क्रिकेट खेळायचो, तो आपण आपली मजाक चालत राहायची. अशाच प्रकारे आपली मैत्री. शाळेत जायचा आपला एकत्र श्वास तुला कसा वाटतो? शाळेत जायचा आपला एकत्र श्वास मला चांगलाच वाटतो. तू कुठून जातोस तेव्हा तुला पुन्हा राहायला काय करतो? माझ्या मनामध्येच माझं दुःख प्राप्त होते. तुझं स्वप्न काय आहे? तू मोठेपणी काय बनायचं आहेस? माझं स्वप्न मोठं होऊन पोलीस बनायचं आहे. आपल्या गावासाठी किंवा इतर मुलांसाठी तू काही करायचं ठरवलं आहेस का? हो, मी जेव्हा मोठं होईल मी तेव्हा असं मुलांना सर्वांनी शिकवत पण जाईल आणि त्यांची रविवारी तर त्यांना सुट्टी असते, त्याच्यात त्यांना काय आपण नवीन शिकवायला शेवटी तुझ्यासारखं दुसरं खेळतील मुलांना तू काय सांगशील? माझ्यासारखं जे खेळतील मी त्यांना थोडं त्याच्यामध्ये काय बदलून सांगेल. तुम्हाला आजच्या गप्पा कशा वाटल्या तुम्ही सांगावे. मला तुमच्या गप्पा खूप छान वाटल्या. धन्यवाद.